बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करण्यात आलेली आहे। मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतल्याचं ते म्हणाले। 20-28 तारखेची जनसुनावणी रद्द करण्यात आल्याचं सामंत यांनी म्हटलंय। रत्नागिरीतील राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। बॉक्साईट उत्खननाला राजापूरवासियांनी तीव्र विरोध केलाय। राजापूर पंचायत समितीने उत्खननाला विरोध ठराव मांडलेला आहे। नाणार आणि सागवे गावामध्ये प्रकल्प प्रस्तावित आहे। या प्रकरणी 26 मे रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती। या जनसुनावणीला स्थानिकांनी विरोध केलाय। ही सुनावणी रद्द न झाल्यास जनसुनावणी उधळण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता। मात्र आज या संदर्भात बैठक झाली आणि त्यानंतर जनसुनावणी रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे। हद्दपार 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 100% शेतकरी विरोधामध्ये असताना 100% बागायतदार विरोधामध्ये असताना अशा पद्धतीचा कुठचाही केंद्र शासनानं प्रकल्प लादू नये अशा पद्धतीची शेतकऱ्यांची जी भूमिका होती त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आणि 20 आणि 28च्या जनसुनावणीला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। पावसाळ्यानंतर लोकांशी चर्चा करून मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या संदर्भातले 100% विरोध जो आहे तो सांगून या सगळ्या गोष्टी पुढे केल्या जातील। परंतु तुर्तास 20 आणि 28 तारखेची जनसुनावणी ही रद्द करण्यात आलेली आहे।